जय भीम भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. तर भावांनो, माझं नाव आहे सुनील मस्के. तुम्ही पाहता यूट्यूब चॅनल सुनील मस्के 358. तर भावांनो, अशा ज्या रील्स आहेत ना, ते इंस्टाग्रामवरती खूप व्हायरल आणि खूप ट्रेंडिंगला सुद्धा चालू आहेत. तुम्ही यूट्यूबवरती सुद्धा सर्च करून बघू शकता. सिनेमॅटिक पद्धतीने भावांनो आपण रील्स क्रिएट करणार आहोत. ते म्हणजे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भावांनो आज आपल्याला ही रील्स क्रिएट करायची आहे. तर भावांनो, तुम्हाला याचे मटेरियल जे आहे ते याचे मटेरियल सर्व दिलेले आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघा, कुठे स्किप करू नका, कारण तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेलं समजून जाईल. कारण भावांनो, आपला कुठला व्हिडिओ कुठल्या बीट मार्कला ॲड करायचं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून जाईल. तर भावांनो, मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक बीट मार्क प्रोजेक्ट आणि एक शेक इफेक्ट प्रोजेक्ट अशा 2 प्रोजेक्टच्या लिंक दिलेल्या आहेत. ते अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. तर चला भावांनो, आपण वेळ घालवत आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिल्यांदा भावांनो, तुम्हाला अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर भावांनो, तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसून जाईल. आणि भावांनो, तुम्ही जर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधले दोन्ही प्रोजेक्ट जर अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट केले असतील तर ते तुमच्या अलाइट मोशनमध्ये येऊन जातील. आणि भावांनो, खालच्या बाजूला जे प्रोजेक्ट ऑप्शन दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करून घ्यायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता बीट मार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट. तर भावांनो, बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करून बघू शकता. या सॉन्गला बीट मार्क करून दिलेलं आहे. आणि हे सॉन्ग जे आहे ते भावांनो इंस्टाग्रामवरती खूप ट्रेंडिंगला खूप व्हायरल होत आहे. आणि हा शेक इफेक्ट भावांनो बघू शकता, तुम्हाला सर्व शेक इफेक्ट मी दिलेले आहेत. आणि जर भावांनो तुम्हाला हे जर सर्व शेक इफेक्ट मी जे यूज करतो ते शेक इफेक्ट जर पाहिजे असतील तर भावांनो त्याच्यावरती ट्युटोरियल दिलेलं आहे. तुम्हाला ते ट्युटोरियल आय बटनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथे जाऊन ते ट्युटोरियल बघून आपले सर्व 50+ शेक इफेक्ट आहेत ते डाउनलोड करून XML स्वरूपात आहेत आणि प्रीसेट स्वरूपात आहे. दोन्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करू शकता. तर भावांनो, हे सर्व शेक इफेक्ट आपल्याला अप्लाय करायचे आहेत. आणि सर्व व्हिडिओ आपल्याला काळजीपूर्वक आणि बीट मार्काला कसे ॲड करायचे हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजून जाईल की टेटस कसा करायचा आहे. तर भावांनो, बीट मार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. आता भावांनो, आपलं हे सर्व बीट मार्क आहे. आता आपल्याला सर्व व्यवस्थित मटेरियल ॲड करायचे. तुम्ही आपले भावांनो मटेरियल टेलिग्रामवरून डाउनलोड केले असेल तर या व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे. तो पासवर्ड या व्हिडिओमध्ये कुठेही मिळून जाईल. तर भावांनो, आता मला कमेंट करतील की या व्हिडिओचा या मटेरियलचा पासवर्ड काय आहे. तर भावांनो, तुम्हाला एवढंच सांगू शकतो की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला पासवर्ड मिळून जाईल. जर तुम्ही व्हिडिओ स्पीडमध्ये बघत असाल तर तुम्हाला पासवर्ड मिळणार नाही. आणि त्याच्यामुळे तुम्ही मला लगेच मेसेज करणार की बाबा या व्हिडिओचा पासवर्ड काय आहे. आणि भावांनो, आपले मटेरियल आहे ते सर्व व्यवस्थित ॲड करायचे. प्लसवाला आयकॉनवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये जायचे, ऑल मीडियामध्ये जाऊन पहिल्यांदा हे 2 व्हिडिओ असे सिलेक्ट करायचे. हे 2 व्हिडिओ सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला 2 नंबरचं ऑप्शन यूज करायचे. हे दोन्ही व्हिडिओ आपल्या बीट मार्काला व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित सेट नसतील तर सेट करायचे. आणि हे जे छोटे बीट मार्क आहेत ना, ह्या छोटे बीट मार्कांना सुद्धा तुम्हाला भावांनो मी व्हिडिओ तयार करून दिलेले आहेत. तर भावांनो, हे जे मटेरियल आहे ना, हे मटेरियल तुम्हाला बीट वाईज सर्व तयार करून दिलेलं आहे. तुम्ही हे मटेरियल ऑलरेडी ॲड करू शकता. नाहीतर भावांनो, आहे असे प्रोजेक्टसुद्धा मी तुम्हाला देईन. आणि भावांनो, हे मटेरियल तुम्हाला मी सरळ सोप्या पद्धतीने तयार करून दिलेलं आहे. हे फक्त आपले बीट मार्काला ॲड करायचे, शेक इफेक्ट अप्लाय करायचे आणि आपला भावांनो व्हिडिओ इथं तयार झालेला इथं दिसून जाईल. तर पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये यायचे. ऑल मीडियामध्ये आल्यानंतर भावांनो, हे तुम्हाला भावांनो 8 व्हिडिओ सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. 8 व्हिडिओ सिलेक्ट केल्यानंतर 2 नंबरचं ऑप्शन. आता 2 नंबरचं ऑप्शन यूज केल्यानंतर आपले व्यवस्थित बीट मार्काला हे व्हिडिओ सेट करून घ्यायचे आहेत. तर भावांनो, हे आपले व्हिडिओ 8 ॲड केल्यानंतर व्यवस्थित बीट मार्कला सेट झालेत का नाही ते तुम्ही चेक करून बघायचं आहे. आणि हे व्यवस्थित चेक केल्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करायचे. ब्लेंडिंग अँड ऑप्सिटीमध्ये यायचे. खालच्या बाजूला तुम्हाला स्क्रोल करायचे. कलरमध्ये येऊन तुम्हाला 4 नंबरचं ऑप्शन क्लिक करून घ्यायचे. तर भावांनो, हे सर्व जे व्हिडिओ आपण ॲड केले आहेत ना, या सर्व व्हिडिओला म्हणजे जे छोटे बीट मार्कला आपण व्हिडिओ ॲड केले आहेत ना, त्या सर्वांचा कलर भावांनो ब्लॅक अँड व्हाईट ठेवून घ्यायचा आहे. कारण भावांनो, याला दुसरा आपल्याला इफेक्ट अजून ॲड करायचा आहे. तर भावांनो, तुम्हाला पुढच्या बीट मार्कवरती यायचं आहे. तर भावांनो, 4.6 या बीट मार्कवरती यायचं आहे. प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे,
मीडियामध्ये जायचे. ऑल मीडियामध्ये आल्यानंतर भावांनो हे 8 व्हिडिओ सोडल्यानंतर बाकीचे जे भावांनो 8 व्हिडिओ आहेत ना, हे 8 व्हिडिओ तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत आणि सिलेक्ट केल्यानंतर 2 नंबरचं ऑप्शन यूज करायचे. आता 2 नंबरचं ऑप्शन यूज केल्यानंतर हे सुद्धा व्हिडिओ व्यवस्थित ॲड झालेत का नाही ते चेक करून बघायचं आहे. तर भावांनो हा व्हिडिओ ॲड झालेला नाहीत, तर भावांनो हे सर्व व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित बीट मार्काला सेट करून घ्यायचे आहेत. तर भावांनो मी सर्व व्हिडिओ आपल्या बीट मार्काला व्यवस्थित सेट करून घेतो. तुम्ही सुद्धा सर्व व्हिडिओ ॲड करून घ्या तुम्हाला जसं सांगितलं आहे तसे. तर भावांनो पाहू शकता मी सर्व मटेरियल व्यवस्थित ॲड केलेलं आहे. स्टार्टिंगला 2 व्हिडिओ आणि हे जे छोटे बीट मार्क आहेत ना, या छोट्या बीट मार्कांना हे छोट्या साईजचे 8 व्हिडिओ त्यांचा कलर ब्लॅक अँड व्हाईट केलेला आहे आणि हे बाकीचे भावांनो लॉंग व्हिडिओ मोठ्या बीट मार्काला. तर असे व्यवस्थित तुम्हाला सर्व व्हिडिओ ॲड करून घ्यायचे आहेत. आता सर्व व्हिडिओ ॲड केल्यानंतर आपल्याला शेक इफेक्ट आहे तो अप्लाय करायचा आहे. तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्या. तर हे शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा पहिला इफेक्ट याच्यावरती क्लिक करायचे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे आणि बीट मार्कवरती येऊन भावांनो हे जे पहिले 2 व्हिडिओ आहेत ना, ह्या दोन्हीला हा एकच इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर असे व्यवस्थित ह्या दोन्ही व्हिडिओला हा एकच इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे आणि नंतर पुन्हा शेक इफेक्टवरती यायचे आणि हे जे तुम्हाला छोटे बीट मार्कवरती 2 इफेक्ट दिसत असेल ना, हा पहिल्या व्हिडिओला हा दुसऱ्या व्हिडिओला परत हे एकाडे एक सर्व व्हिडिओला इफेक्ट द्यायचे आहेत. तर पहिल्या व्हिडिओवरती क्लिक करायचे, इफेक्टवरती यायचे, 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे. हा कॉपी इफेक्ट केल्यानंतर पुन्हा बीट मार्कवरती यायचे. बीट मार्कवरती आल्यानंतर पहिला व्हिडिओ तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, कॉपी करायचा आहे, इफेक्टवरती यायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट करायचा आहे. आता हा पेस्ट केल्यानंतर 2 नंबरचा व्हिडिओ सोडायचा आहे आणि 3 नंबरच्या व्हिडिओला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पुन्हा तुम्हाला अजून एक व्हिडिओ सोडायचा आणि त्याच्या पुढच्या व्हिडिओला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर भावांनो आता हा जो उरलेला व्हिडिओ आहे ना, याला इफेक्ट द्यायचा आहे. तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करा. तर हे प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा 2 नंबरचा इफेक्ट आहे ना, तो बाकीच्या राहिलेल्या व्हिडिओला इफेक्ट द्यायचा आहे. तर असे भावांनो तुम्हाला मी 2 वेगळे इफेक्ट दिलेले आहेत. तर आता भावांनो ह्या 2 नंबरच्या व्हिडिओवरती क्लिक करायचा, इफेक्टमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर असे व्यवस्थित एकाडे व्हिडिओला 2 इफेक्ट अप्लाय करून घ्यायचे आहेत. आता भावांनो हे जे उरलेले आहेत ना लॉंग व्हिडिओ, यांना वेगळे इफेक्ट द्यायचे आहेत. तर तुम्हाला स्टार्टिंगला यायचं आहे, शेक इफेक्टवरती यायचं आहे. शेक इफेक्टवरती आल्यानंतर हा 1 नंबर इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे, कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर तुम्हाला बीट मार्कवरती यायचं आहे. बीट मार्कवरती आल्यानंतर याच्यावरती क्लिक करायचे, इफेक्टमध्ये जाऊन हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा तुम्हाला 2 नंबरचा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर हा 2 नंबरचा इफेक्ट सिलेक्ट करा, 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करा. पुन्हा बीट मार्कवरती आल्यानंतर तो 2 नंबरच्या व्हिडिओला इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर भावांनो असे व्यवस्थित तुम्हाला व्हिडिओ दिलेले आहेत आणि व्यवस्थित ह्या व्हिडिओचे सर्व इफेक्ट दिलेले आहेत आणि तुम्हाला शेवटच्या व्हिडिओला क्लिक करायचे, इफेक्टमध्ये यायचे, ॲड इफेक्टमध्ये येऊन तुम्हाला भावांनो फेड इन फेड आउट हा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. फक्त शेवटच्या व्हिडिओला हा एकच इफेक्ट द्यायचा आहे आणि बाकीचे जे व्हिडिओ आहेत ना त्यांना इफेक्ट मी प्रोजेक्टमध्ये दिलेले आहेत. तर हे शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हे तुम्हाला भावांनो सर्व इफेक्ट दिलेले आहेत, हे व्यवस्थित तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत. तर आपला भावांनो इफेक्ट ॲड झाल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. तुम्हाला इथं काय करायचे, तुमच्या चॅनलचे नाव किंवा लोगो असेल तर इथं कुठेही सेट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसून जाईल. आणि भावांनो तुम्ही इंस्टाग्रामवरती किंवा यूट्यूबवरती अपलोड केले तर तुम्हाला व्ह्यूज आणि फॉलोअर्ससुद्धा खूप येऊन जातील. तर भावांनो हा व्हिडिओ तयार झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपला व्हिडिओ हा कसा झालेला आहे. तर इथे तुम्हाला काय करायचे, उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला जो ॲरो दिसत असेल ना, त्या ॲरोवरती क्लिक करायचे, व्हिडिओमध्ये जायचे, याची क्वालिटी जेवढी ठेवायची ती ठेवा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. तर भावांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करायचं आहे आणि भावांनो काय प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्याच्यावरती
तुमचं सॉल्युशन दिलं जाईल, रिप्लाय दिला जाईल. आणि भावनो असेच जर नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहिजे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये त्याचे टायटल टाईप करा, त्याच्यावरती ट्युटोरियल घेऊन येत जाईल. तर भावनो भेटू आपण पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये.